Hello everyone, welcome back to our YouTube channel गुरुरे क्लासेस. मायसेल्फ प्रोफेसर विकास मुंडे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा गुरुरे क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर सिरीज अजूनही सुरूच आहे, परंतु आज आपण 10वीचा जो SSC बोर्ड पॅटर्न आहे तो कसा आहे हे पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना पेपर फॉर्मॅट समजणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि या चॅनलवरती तुम्हाला अगदी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मी देणार आहे, तेही मराठीमध्ये. आणि म्हणून सर्वांनी हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत अटेंड करा. परंतु त्यापूर्वी माझी विनंती असेल की ज्या व्ह्यूअर्सने अगोदर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आता मात्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अभ्यासाला मिळतील. सो फ्रेंड्स, ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड, न्यू क्वेश्चन पेपर फॉर्मॅट ऑफ SSC. जो नवीन क्वेश्चन फॉर्मॅट आहे तो आता आपण पाहत आहात. तर या ठिकाणी 80 मार्काचा हा पेपर पॅटर्न जो आहे तो रिसेंटली चेंज झालेला आहे. त्यावर काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे असेल. जे माझे काही व्ह्यूअर्स आहेत, जे विद्यार्थी आहेत ते पाहत असतील, त्यांनी एक्झाम्स दिलेले असतील तर त्यांना माहीत असेल की जो नवीन पेपर फॉर्मॅट आहे तो कशा प्रकारचा आहे. परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की 9वी म्हणजेच 9th स्टँडर्डला पण हाच आहे आणि 10th स्टँडर्डला पण हाच आहे. त्यामुळं महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशनमध्ये हा जो पेपर पॅटर्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वांनी काळजीपूर्वक तो लक्षात घ्यायचा आहे. न्यू क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो आहे तो बोर्डवरती दिल्याप्रमाणे 80 मार्काचा असेल, परंतु त्याची विभागणी मात्र सेक्शन 1st, 2nd, 3rd, 4th, 5th अँड 6th म्हणजे 6 सेक्शनमध्ये झालेली आहे. आणि म्हणून सर्वांनी हे सेक्शन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडक्यात या ठिकाणी 6 सेक्शनची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे, परंतु याची सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला थोड्या वेळाने देणार आहे. अगोदर आपण संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी पाहूयात की नेमके किती मार्काला कोणत्या सेक्शनमध्ये आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. ते सेक्शन 1st जो आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा. आता लँग्वेज स्टडी म्हणजे काय, तर पाठ्यपुस्तकामधला जो भाग आहे तो या ठिकाणी तुम्हाला येतो. तर तो कोणत्या स्वरूपात येतो हे आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. तर लँग्वेज स्टडी क्वेश्चन 1st A आणि त्यानंतर क्वेश्चन 1st B अशा स्वरूपामध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं की ज्यावेळी बोर्ड पॅटर्न असतो त्यावेळी क्वेश्चन 1st A तुमचा 8 मार्काचा असेल आणि क्वेश्चन 1st B मात्र त्या ठिकाणी 2 मार्काचा असेल. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की क्वेश्चन 1st A मध्ये 8 मार्कासाठी काय येणार आहे आणि क्वेश्चन 1st B मध्ये काय येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 8 मार्काला काय येणार आहे, त्यानंतर 2 मार्काला काय येणार आहे ते मी समजून सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. त्यानंतर बघा, सेक्शन 1st जो आहे तो आहे 10 मार्काचा. आता यानंतर आपल्याला सेक्शन 2nd कडे जायचं आहे. सेक्शन 2nd जो आहे त्याच्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज आहे. टेक्स्च्युअल पॅसेजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पाठ्यपुस्तकीय उतारा. मग या ठिकाणी मात्र जे पुस्तक आहे त्यातला पॅसेज, परिच्छेद ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तो येतो. त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा असतो. मग क्वेश्चन 2A असेल किंवा B असेल, टेक्स्च्युअल पॅसेज असतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि टेक्स्च्युअल पॅसेज 10+10 म्हणजे 10+10 मार्क्स म्हणजे या ठिकाणी 20 मार्काचा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. बघा, टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये जे उदाहरण येणार आहेत ते कोणत्या स्वरूपात येतात किंवा जे प्रश्न आहेत ते कोणत्या स्वरूपात येतात हे आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. त्यानंतर सेक्शन 3rd मध्ये बघा, पोएट्री हा सेक्शन 3rd आहे. बोर्ड पॅटर्न एक्झाममध्ये सेक्शन 3rdला पोएट्री येईल आणि पोएट्री मात्र यावेळी थोडीशी चेंज आहे. याच्यामध्ये क्वेश्चन 3rd A जो आहे तो पोयम फॉर कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन, याला मराठीत आकलन म्हणायचं. तुम्हाला त्या कवितेचं किती आकलन झालं, आकलन म्हणजे तुम्हाला ती कविता जी आहे ती किती समजली आहे हे या प्रश्नावरून समजतं. म्हणजे कवितेचं ज्ञान तुम्हाला किती मिळालं हे पाहण्यासाठीचा हा प्रश्न, तो म्हणजे क्वेश्चन 3A पोयम फॉर कॉम्प्रेन्शन. हा 5 मार्काला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 3B पोयम फॉर ॲप्रिसिएशन. आता या ठिकाणी ॲप्रिसिएशन म्हणजे काय, तर कवितेत जे काही रायमिंग वर्ड्स असतील, त्यानंतर
थीम असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासाच्या असतात आणि हे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही की तुम्हाला अप्रिसिएशनमध्ये काय येतं हा विचार तुम्ही सध्या तरी करू नका. आता एक लक्षात ठेवायचे की पोएट्री हा जो सेक्शन आहे तो मात्र 10 मार्काला येतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असं त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय? पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज. मग अशा प्रकारच्या पॅसेजचा अभ्यास कसा करायचा हेही तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात घ्या, नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये क्वेश्चन 4A जो आहे तो कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच आकलन, तुम्ही तो पॅसेज वाचता. हा पॅसेज जो आहे तो तुम्हाला परीक्षेतच येणार आहे आणि त्यावेळी आल्यानंतर मात्र तो वाचल्यानंतर त्याचं किती आकलन मिळालं, त्याचं नॉलेज तुम्हाला किती मिळालं आणि त्यावर आधारित तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तरं सोडवावे लागतात. आणि म्हणून हा जो कॉम्प्रिहेन्शन आहे याचा सराव सुद्धा करणं गरजेचं आहे. खरं पाहायला गेलं तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच क्वेश्चन 4A जो आहे तो नॉन टेक्स्च्युअल असल्यामुळे तुम्ही कितीही सराव केला तरी त्या ठिकाणी तो सराव अपुरा पडणार आहे, कारण की येणारा पॅसेज हा नवीनच असणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की या ठिकाणी यासाठी काही आपण मदत करायची नाही किंवा काही या ठिकाणी अभ्यास करायचा नाही. यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. नवीन जे शब्द आहेत त्याची माहिती मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून नवीन शब्द आल्यानंतर वाक्यामध्ये एखादा शब्द समजा नवीन असेल तर त्यामुळं वाक्य काय होतं पूर्ण कळत नाही, समजत नाही विद्यार्थ्यांना, आणि म्हणून ते समजण्यासाठी न्यूजपेपर आपण वाचणं खूप गरजेचं असतं. परंतु कोणते न्यूजपेपर या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंग्लिश न्यूजपेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो आहे 10 मार्काला. याचे प्रश्नसुद्धा टेक्स्च्युअल पॅसेज सारखे असतात, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन 4B. क्वेश्चन 4B मध्ये काय आहे? समरी. समरी इन क्वेश्चन 4A असं म्हटलंय. म्हणजे समरी जी असते ते नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची असते. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जो परिच्छेद आहे तो क्वेश्चन 4A मधलाच असतो, परंतु त्याची तुम्हाला समरी लिहायची असते. समरी मला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? सारांश लेखन. सारांश लेखन किती असलं पाहिजे यासाठी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ लेक्चर मी देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. परंतु सारांश लेखन हे करताना मात्र लक्षात घ्यायचं आहे की क्वेश्चन 4A ज्यावेळी तुम्ही तो पॅसेज रीड करता त्यावेळी काळजीपूर्वक वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हा 10 मार्काचा पण प्रश्न सोडवता येईल विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर असलेला 5 मार्काचा पण सोडवता येईल. आणि एकूण तुम्हाला या क्वेश्चन 4ला मार्क्स मिळणार आहेत 15. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल 10, त्यानंतर आहे 10, 30, 5 35, त्यानंतर 40, 10 50 आणि हे 5 55. आता त्यानंतर पहा सेक्शन 5. सेक्शन 5 जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय रायटिंग स्किल. रायटिंग स्किल्स याच्यामध्ये असतात आणि विद्यार्थ्यांचा खरा कस लागतो तो यामध्ये. रायटिंग स्किल्समध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी किती अभ्यास केलेला आहे किंवा त्यांनी इंग्लिशवरती किती प्रभुत्व मिळालेलं आहे हे या क्वेश्चनमधून दिसून येतं. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, रायटिंग स्किलचा क्वेश्चन 5A जो आहे तो आहे लेटर रायटिंगचा. आता लेटर रायटिंगमध्ये जो पहिला प्रश्न असणार आहे तो फॉर्मल आणि त्याच्यामध्ये ऑरमध्ये असणार आहे इनफॉर्मल. तर फॉर्मल लेटर म्हणजे काय, इनफॉर्मल लेटर काय, हे सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू शकता. लेटर रायटिंग हे 5 मार्कासाठी आहे. जर तुम्हाला फॉर्मल लेटर अवघड वाटत असेल तर इनफॉर्मल लिहू शकता किंवा इनफॉर्मल अवघड वाटत असेल तर फॉर्मल लिहू शकता. कोणतंही एक चांगल्या प्रकारे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहेत. यासाठी सेपरेट व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. त्यानंतर क्वेश्चन 5A 5 मार्काचा झाल्यानंतर बी जो आहे तो आहे डायलॉग किंवा स्पीच रायटिंग. डायलॉग रायटिंग हे असू शकतं किंवा स्पीच रायटिंग. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, घाबरायची आवश्यकता नाही आहे. डायलॉग रायटिंग सुद्धा खूप सोपं आहे आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंटिन्यू केलं तर साहजिकच आहे तुम्हाला हे सुद्धा परफेक्टली मी टीच करणार आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला जमून जाईल तो भाग. डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी डायलॉग करणे म्हणजे काय करणे, ते डायलॉग व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस असू शकतात, 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस असू शकतात. जे काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला ते करता आलं पाहिजे. आणि मला गॅरंटी आहे की तुम्हाला ते येणार. त्याचं कारण मी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ते सांगणार आहे आणि जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारची तयारी त्या घटकाची होणार आहे. डायलॉग आणि स्पीच रायटिंग जे आहे याच्यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांच्या चुका होतात.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी याचा सराव करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारचे जे डायलॉग रायटिंगचे, स्पीच रायटिंगचे व्हिडिओ लेक्चर आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरचे, तेही तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये पहा. तर हा जो मार्काचा भाग आहे तो 5 मार्काचा आहे, म्हणजे याच्यामध्ये डायलॉग किंवा स्पीच रायटिंग यापैकी कोणतंही तुम्ही एक करायचे. क्वेश्चन 5A झाला, क्वेश्चन 5B. त्यानंतर क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. बघा, क्वेश्चन 6A जो आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, याच्यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल 5 मार्काला आहे आणि नॉन वर्बल टू वर्बल 5 मार्काला. शाब्दिकचे अशाब्दिक आणि अशाब्दिकचे शाब्दिक म्हणजेच काय, तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नंतर समजून सांगतो की पॅसेजचं रूपांतर डायग्राममध्ये किंवा जी काही सांगितलं आहे टेबल त्याच्यामध्ये करणे किंवा टेबलचं डायग्रामचं रूपांतर पॅसेजमध्ये करणे, असं या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ आहे. आणि मग सर्वात महत्त्वाचं आहे की कोणताही एक तुम्हाला करायचा, जो सोपं वाटेल तो, याला पर्याय आहे. 5 मार्क तुम्हाला हा प्रश्न देऊन जाणार आहे. त्यानंतर बी मध्ये एक्सपॅन्ड थीम, याच्यामध्ये थीम एक्सपॅन्ड करण्यासाठी ओल्ड सिलेबसमध्ये होतं, परंतु आता मात्र त्याच्यामध्ये स्टोरी रायटिंग वगैरे अशा प्रकारचा ॲडिशनल भाग आहे. तो काय आहे हा पण आपण काही वेळात पाहणार आहोत. 5 मार्क या ठिकाणी झाले. आपण काउंट करूयात आतापर्यंत किती मार्क्स झाले. 8 + 2 10, 10 + 10 20 + 10 30, 35 + 5 40 + 10 50 + 5 55 + 5 60 + 5 65 + 5 70 + 5 75. म्हणजे आतापर्यंत जे काही कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार आपण 75 मार्काचा जो पेपर पॅटर्न आहे तो लक्षात घेतला असेल. त्यानंतर लास्ट आहे 80 मार्क्स होतील आपले, त्यामुळं तो आहे सेक्शन 6. त्याला आपण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन 7A असणार आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन हा जो भाग आहे तो तुम्हाला शिकायचा आहे. ट्रान्सलेशन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे आणि या ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे उदाहरणं विचारले जातात ते सुद्धा मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर पॅटर्न आहे हा पुन्हा एकदा रिवाइंड करा आणि सविस्तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मी याची देणार आहे. स्किप करू नका, खूप महत्त्वाचा भाग आहे, खास करून 9वीच्या विद्यार्थ्यांना आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना. सेक्शन फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी, क्वेश्चन फर्स्ट A B याच्यामध्ये 10 मार्काचा जो भाग आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये मी आता सांगणार आहे. त्यानंतर सेक्शन सेकंडमध्ये टेक्स्चुअल पॅसेजमध्ये क्वेश्चन 2A B जो टेक्स्चुअल पॅसेजचा भाग आहे 20 मार्काचा, तो कोणत्या पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे. त्यानंतर सेक्शन थर्ड पोएट्री सेक्शन म्हणजे काय, क्वेश्चन 3A पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय येतं, पोएम फॉर ॲप्रिसिएशनमध्ये काय येतं हे सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन 4A जो आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनमध्ये 10 मार्क्ससाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला शिकायचे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बी समरी रायटिंग आहे. समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन, त्या ठिकाणी समरी इन क्वेश्चन 4A म्हणजेच या प्रश्नामध्ये जो पॅसेज दिलेला असेल त्या पॅसेजचं आकलन तुम्हाला किती झालं त्यावरती ही समरी तुम्हाला लिहायची असते. ही समरी स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या भाषेत लिहायची असते. स्वतःच्या भाषेत म्हणजे मातृभाषेत नव्हे तर इंग्लिशमध्येच, परंतु जशाच तशा ओळी न लिहिता तुम्हाला समरी रायटिंग करायची असते. त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला ते पाहायचं आहे. त्यानंतर सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल. विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा भाग रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किल का अवघड वाटतो, कारण त्याचा सराव खूप कमी होतो विद्यार्थ्यांचा आणि म्हणून रायटिंग स्किल विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जाते. परंतु तुम्ही यूट्यूब चॅनलवरती आहात आणि गुरुरे क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही असल्यामुळं तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो की हे जे पेपर पॅटर्न या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करणार आहात किंवा इथं जो मी दिलेला आहे, आउट ऑफ मार्क्स जर नाही पडले तर कमीत कमी तुमचे 2 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स कटणार नाहीत याची गॅरंटी मी देतो. फक्त 2 मार्क्स म्हणजे तुम्हाला टोटल 78 मार्क्स मिळणारच आहेत आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला तुमच्या स्किलनुसार जे मिळतील ते, सपोज तुम्ही 20 घेतात तुम्हाला 98 तुमचा जो स्कोअर आहे तो सुद्धा मिळू शकतो आणि त्याही पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारचा जर सराव केला तर आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळू शकतात. या ठिकाणी फक्त तयारी तुम्ही स्वतः करणं गरजेचं आहे. मी तर तुम्हाला मार्गदर्शन करतोय लक्षात ठेवा, परंतु या ठिकाणी जी तयारी करायची तुम्ही स्वतः करायची. अडचण असेल तर मी आहेच, परंतु तयारी स्वतः तुम्हाला करायची असल्यामुळं लक्षात घ्या.
हा जो 80 मार्काचा पेपर पॅटर्न आहे तो खूप सोपा आहे, घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. होय, अभ्यास करावा लागेल, त्याला पर्याय नाही, परंतु चांगला अभ्यास जर केला तर तुम्हाला पाहिजे ते टार्गेट अचीव करू शकता. त्यामुळे लक्षात ठेवायचे क्वेश्चन 5A लेटर रायटिंग खूप सोपं आहे, लक्षात घ्या. फॉर्मल इनफॉर्मल दोन्ही सोपे आहेत. त्यातली त्यात तुम्हाला जर कोणता अवघड वाटत असेल तर जो सोपा वाटतो त्याची तयारी करा, परंतु 5 मार्क्स जे आहेत ते मात्र मिळलेच पाहिजेत, अशा प्रकारची तयारी तुम्ही करायची. त्यानंतर बी आहे डायलॉग किंवा स्पीच रायटिंग. याच्यामध्ये येतं डायलॉग किंवा स्पीच रायटिंगमध्ये आपल्याला 5 मार्क मिळणार आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात हे पाहणार आहोत आपण. त्यानंतर क्वेश्चन 6 हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. त्यानंतर एक्सपॅन्ड द थीम आणि सेक्शन शेवटचा जो आहे तो स्किल डेव्हलपमेंट. आता याचे सविस्तर इन्फॉर्मेशन आता आपण घेणार आहोत. सो फ्रेंड्स, डोंट गो एनीवेअर. तर आपण आता पहिल्यापासून जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे SSCचा तो पाहणार आहोत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी एकच करायचे की घाई करायची नाही आहे. लॉंग लेक्चर आहे, परंतु कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे की या ठिकाणी पेपर पॅटर्न नेमका असतो तरी कसा. आणि होय, तुम्ही काही विद्यार्थ्यांनी पाहिलंही असेल पुस्तकामध्ये, पण पाहिल्यानंतर जे लक्षात येतं त्यापेक्षा एखाद्या मार्गदर्शकाने जे सांगितलं व्यवस्थितरित्या तर ते किती चांगल्या प्रकारे लक्षात येतं याचा प्रत्यय तुम्हाला काही वेळाने नक्कीच येणार आहे. त्यामुळं हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत नक्की अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज, पेपर फॉर्मॅट काय आहे आणि आपल्याला काय शिकायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे हे कळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना अगोदर मी सांगतो की काही विद्यार्थी असे असतात ना की त्यांना कळतच नाही की नेमका इंग्लिशचा अभ्यास करायचा काय. पुस्तक घ्यायचं समोर आणि टॉपिक वाचायचा, आणि परंतु त्याच्यातलं काही आकलन त्यांना झालंय का किंवा कोणते प्रश्न येणार आहेत अशा प्रकारचा विचार ते कधी करतच नाहीत. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होतो, म्हणजे मला हे येत नाही किंवा मला हे जमत नाही अशा प्रकारचा विचार विद्यार्थी करतात. आणि मग यामुळं मी विद्यार्थ्यांना किती वेळा क्लासमध्ये सुद्धा सांगतो की घाबरायची गरज नाही आहे, इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा हेही तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो. अशा प्रकारच्या वारंवार सूचना दिल्यानंतर त्यांना इंग्लिशचा अभ्यास नेमका कसा करावायचा हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं आहे. आणि ॲक्च्युली तुम्हाला सुद्धा मी तेच सांगणार की इंग्लिश या विषयाचा अभ्यास करताना अगोदर जर पेपर फॉर्मॅट जो आहे तो तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला कळतं की याच्यामध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे, कशाचं वाचन करायचं आहे, कोणत्या टॉपिकचं वाचन केल्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न सोडवता येतील हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी वाचन करत असताना खूप लक्षपूर्वक ते वाचन करणं गरजेचं आहे. आणि वाचन जर नाही केलं आणि डायरेक्ट तुम्ही प्रश्न सोडवायला लागला तर त्या ठिकाणी ते खूप चुकीचं होईल. त्यामुळे लक्षात ठेवायचे की प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी त्या टॉपिकचं वाचन तुमचं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही परीक्षेतच तो पॅसेज वाचत असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला जर पाहिजे असेल तर वाचनाला पर्याय ठेवू नका. चांगल्या प्रकारचं रीडिंग जर केलं तर खूपच चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्यामधून तुम्हाला मिळू शकते. आणि म्हणून मी हे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी घेतोय, त्याचं कारण विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो आहे तो कळला पाहिजे. अगोदर विद्यार्थी इंग्लिश सब्जेक्ट म्हणलं की घाबरतात, परंतु असं न करता आपल्यालाही ते येऊ शकतं अशा प्रकारची जर भावना तुमच्या मनामध्ये असेल तर खात्रीशीर तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे विद्यार्थी 9वी स्टँडर्डमध्ये आहेत किंवा 8वी स्टँडर्डमध्ये आहेत किंवा 10वी स्टँडर्डमध्ये आहेत त्यांना कळलं पाहिजे की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे, कोणता रीडिंगचा भाग आहे तो वाचन करायचा आहे, किंवा कोणतं पुस्तक वाचल्यानंतर त्यातला टॉपिक कोणता वाचल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला आता मी देणार आहे. आणि त्यामुळं हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत बघा अशी मी विनंती करतो. यामध्ये क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये आपल्याला जे मगाशी 80 मार्काचं विभाजन आपण पाहिलं ते आता थोडंसं डीपमध्ये पाहणार आहोत. आणि त्यावरच आधारित सगळे प्रश्न असतात, म्हणून तुम्ही कुठेही जाऊ नका. क्वेश्चन फर्स्ट ए जो आहे तो असतो डू ॲज डायरेक्टेड या प्रश्नाचा. बघा, ज्यावेळी बोर्ड क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये पडेल त्यावेळी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये हाच प्रश्न दिसला पाहिजे, तो आहे डू ॲज डायरेक्टेड. या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेड असा प्रश्न येईल आणि अटेम्प्ट एनी फॉर असं येईल त्या ठिकाणी.
खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. अटेम्प्ट एनी 4 म्हणल्यानंतर जे दिलेले प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे असतात. परंतु माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही जास्तीत जास्त 5 प्रश्न त्या ठिकाणी सोडवा, जेणेकरून कंप्लीट 5 चांगल्या प्रकारचे प्रश्न सोडवल्यानंतर चुकून तुमच्याकडून एखादा प्रश्न राहिला किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी चुकला असेल तर त्याचा मार्क्स तुमचा जाणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. जसं मग आपण पाहिलं, जो क्वेश्चन फर्स्ट ए आहे तो आहे 8 मार्कासाठी. तर 8 मार्कासाठी हा जो प्रश्न आहे याचं विभाजन कशा प्रकारे केलेलं आहे तो आपण आता भाग पाहूयात. कंप्लीट द वर्ड्स. कंप्लीट द वर्ड्स असा हा जो प्रश्न आहे तो आहे 2 मार्काला. आता याच्यामध्ये काय येतं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये 4 वर्ड्स असतात. खूप सोपं आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. 4 शब्द येतात. 4 शब्द हे रिकाम्या जागाच्या स्वरूपात येतात. आता ते कसे असतात हे सुद्धा आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फक्त अगोदर तुम्ही पेपर फॉर्मॅट जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. इथं मी लगेच जर प्रश्न देत बसला तर तुम्हाला ते कळणार नाहीये. सर्वात प्रथम तुम्ही अगोदर पेपर फॉर्मॅट समजून घ्या. नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी हाच भाग तुम्हाला शिकवेल आणि चांगल्या प्रकारे तुमच्या तो लक्षात राहील. लगेच तुम्ही दुसरा व्हिडिओ लेक्चर कुठं आहे हे पाहण्यापेक्षा हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि विद्यार्थ्यांनो, कधीही शॉर्टकट यूज करायचं नाही किंवा हे या ठिकाणी शेवटपर्यंत न बघणे आणि लगेच आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरकडे गेलो तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळणार नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्नाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे की हे प्रश्न कशा संदर्भात असतात. काही विद्यार्थ्यांना इंग्लिशचे प्रश्नांचे अर्थच कळत नाहीत, त्यावेळी त्यांना उत्तर येत असूनही ते उत्तर लिहिता येत नाही. त्याचं कारण प्रश्न समजलेला नसतो आणि म्हणून प्रश्न समजणं खूप महत्त्वाचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर 4 शब्द याच्यामध्ये असतात, पाठ्यपुस्तकातले असू शकतात या ठिकाणी. आणि हे जे शब्द आहेत ते तुम्हाला फिल इन द ब्लँक्स या स्वरूपात दिलेले असतात. फिल इन द ब्लँक्स म्हणजे समजा या ठिकाणी समजा हा शब्द आहे कंप्लीट, तर COMPLETE असे याचं स्पेलिंग आहे. तर यमला त्या ठिकाणी घालवलेलं आहे आणि ईला वगळलेलं आहे असं गृहीत धरा. तर त्या ठिकाणी 2 ठिकाणी डॅश दिला तर तुम्हाला हा वर्ड फाइंड आउट करायचा असतो तो कोणता आहे. तर तुम्हाला तो वर्ड फाइंड आउट केला तुम्ही कंप्लीट, तर हा तुमचा एक शब्द बरोबर आला. अशा प्रकारचे किती शब्द येतात? 4 शब्द येतात. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. हे 2 मार्काचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न जो आहे तो कोणता असेल तो बघा. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ हॅव्हिंग 4 वर्ड्स असं म्हटलं आहे. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे 2 सेट्स ऑफ हॅव्हिंग 4 वर्ड्स. 2 सेट्स ऑफ हॅव्हिंग 4 वर्ड्स म्हणजे काय? तर 2 सेट असतात, 1 आणि 2 अशा प्रकारे. 1 मध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील, 2 मध्ये परत 4 शब्द दिलेले असतील. तर या ठिकाणी पहिल्या 1 मध्ये इथं जो दिलेला भाग असणार आहे तो अल्फाबेटिकली A to Z म्हणजे A चा अगोदर, त्यानंतर B चा, त्यानंतर C चा असं फाइंड आउट करायचे. त्यानंतर मात्र वेगळा प्रकार असतो, तो काय असतो हे आपण डिटेलमध्ये नंतर पाहूयात. तर या ठिकाणी 2 सेट्स ऑफ हॅव्हिंग 4 वर्ड्स अल्फाबेटिकली असतात, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि हे आहे तुम्हाला 2 मार्कासाठी. लक्षात आलं असेल, सोपं आहे. त्यानंतरचा प्रश्न तो जो आहे तो आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. फ्रेंड्स, पंक्च्युएट द फॉलोइंग हा विद्यार्थ्यांना थोडासा अवघड जाणारा प्रश्न आहे. आता मी असं का बोलतोय त्याचं कारण मला थोडासा विद्यार्थ्यांकडून अनुभव आलेला आहे की विद्यार्थ्यांना हा प्रश्न कुठेतरी चुकतात. विरामचिन्हाचा योग्य प्रकारे वापर करा असा या प्रश्नाचा अर्थ आहे, परंतु विद्यार्थी या ठिकाणी चुकतात हे माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण की विद्यार्थ्यांकडून मला तसा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मग सर्वात महत्त्वाचं आहे की याचा पण अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे केला पाहिजे. हे जे वाक्य आहेत यातले विरामचिन्हाचा योग्य वापर करणे ते पुस्तकात लिहिलेले असतात, म्हणजे टेक्स्ट बुकमधले तुमचे जे टॉपिक आहेत त्यातले ॲज इट इज एक्झाम्पल्स इथं असतात आणि ते तुम्हाला योग्य ते विरामचिन्हाचा उपयोग करून बरोबर लिहायचे असतात.
त्यासाठी किती काळजीपूर्वक टॉपिक वाचायचे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. पंक्चर द फॉलोइंग हा जो प्रश्न आहे हा सुद्धा 2 मार्कासाठी आहे आणि पंक्चर द फॉलोइंगसाठी जे वाक्य येणार आहे ते असतात 2 टू सेंटेन्स. नोंद करून घेऊ शकताय 2 मार्कासाठी. त्यानंतर जो क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये 4था प्रश्न आहे तो काय आहे पहा. मेक फॉरवर्ड आता मेक फॉरवर्ड म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला 4 शब्द तयार करायचे असतात. फॉरवर्ड्स इज मिनिमम 3 लेटर वर्ड्स. म्हणजे तुम्ही जो शब्द तयार करणार आहात तो कमीत कमी 3 अक्षराचा असला पाहिजे. आणि असे जे शब्द तयार करायचे आहेत ते किती तयार करायचे असतात तुम्हाला तिथं दिलेले असतात तेवढे तिथं दिलेले असतात. म्हणजे या ठिकाणी मेक फॉरवर्ड्स म्हटल्यानंतर किती करावे लागतील 4. आणि कोणत्या शब्दापासून तयार करायचे असतात तर जो दिलेला वर्ड आहे त्यापासून. हे सर्वांनी लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल समजा हा डायरेक्टेड हा शब्द आहे तो इथे तुम्हाला दिला तर डायरेक्टेड या शब्दापासूनच तुम्हाला 4 शब्द वेगवेगळे तयार करायचे असतात. परंतु डायरेक्टेड हा शब्द तुम्ही ERI असंही घेतलं तरी चालेल किंवा ECT असंही घेतलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी हे मिनिंगलेस मी सांगितलेलं आहे परंतु लक्षात ठेवा कुठलाही वर्ड कोणत्याही ठिकाणी घेऊन तुम्ही अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी बनवायचे असतात दिलेल्या शब्दापासून. हे सर्वांनी लक्षात घ्या. मी जसं या ठिकाणी ECT असं अर्थपूर्ण न शब्द सांगता तसे सांगितले ते लक्षात येण्यासाठी फक्त इकडून इकडंच नाही तर कसे तुम्ही या ठिकाणी शब्द तयार करू शकता या प्रश्नासाठी. आणि असे जे शब्द आहेत ते किती बनवायचे 4. मेक फॉरवर्ड्स इच मिनिमम 3 लेटर वर्ड्स. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. आता या ठिकाणी एखादा शब्द असेल समजा ब्युटिफुली शब्द आहे अनएक्सपेक्टेड शब्द आहे अशा प्रकारचे मोठे शब्द असतात ज्याच्यापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे असतात. आणि हे तुम्हाला 2 मार्कासाठी आहे लक्षात ठेवा. इथे मी त्या ठिकाणी 2 मार्क्स तुम्हाला सांगतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जसं की अटेम्प्ट एनी 4 दिलेले आहे तर पुढचा प्रश्न आहे राईट द रिलेटेड वर्ड्स. राईट द रिलेटेड वर्ड्स. या ठिकाणी एक शब्द दिलेला असतो वेब डायग्राममध्ये तो शब्द असू शकतो त्याच्याशी संदर्भात शब्द लिहावे लागतात. म्हणजे समजा जर टीचर दिलं तर टीचरशी संदर्भात तुम्हाला शब्द लिहायचे असतात. स्टुडंट दिलं तर त्याच्याशी संदर्भात लिहावं लागतील किंवा बोर्ड दिलं व्हाईट बोर्ड तर त्याच्याशी संदर्भात द्यावे लागतील. स्कूल म्हटलं तर स्कूलशी संदर्भात तुम्हाला शब्द लिहावे लागतील. किती लिहावे लागतात जेवढे त्या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेले आहेत तेवढे. 4 वर्ड्स एक्सपेक्टेड. 4 पेक्षा जास्तही असू शकतात एवढं लक्षात राहू द्या. तर हा जो प्रश्न आहे तो पण खूप सोपा आहे तो आहे 2 मार्कांसाठी. त्यानंतर जो 6वा प्रश्न आहे तो शेवटचा या ठिकाणी आहे तो आहे वर्ड चेनचा. कंप्लीट द वर्ड चेन. कंप्लीट द वर्ड चेन. मग ती वर्ड चेन नाउनची असू शकते किंवा ॲडजेक्टिव्ह. बघा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ॲडजेक्टिव्ह. या ठिकाणी नाउन ॲडजेक्टिव्ह असू शकतं किंवा वर्ब असू शकतात एक्सेट्रा. लक्षात ठेवायचे वर्ड चेन जी आहे ती शेवटच्या लेटरपासून म्हणजे समजा या ठिकाणी आपण नाउनचा शब्द घेतला एक नाउन घेतलं करण हे नाउन आहे तर एन पासून त्या ठिकाणी पुढचा वर्ड आला पाहिजे. त्याचं जे शेवटचं अक्षर आलं असेल त्याच्यापासून पुढचा वर्ड. अशा प्रकारची ही वर्ड चेन असते. ती तुम्हाला खूप डिटेलमध्ये मी नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजावून सांगणार आहे. खूप सोपा आहे घाबरायची आवश्यकता नाही आहे. आणि हा जो प्रश्न आहे तोही असेल 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे क्वेश्चन फर्स्ट मध्ये 1 2 3 4 5 6 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. 6 प्रश्न असतील तर 6 प्रश्नापैकी तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 असं म्हटलेलं आहे. अटेम्प्ट एनी 4 म्हणल्यानंतर तुम्हाला जो प्रश्न सोपा वाटतो तो तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकताय.
पहिला सोपा आहे, दुसरा सोपा वाटतो, पंक्च्युएट जर अवघड वाटत असेल तर तुम्ही चौथा करू शकताय, रिलेटेड वर्ड्स तुम्हाला सोपा आहे तो करू शकताय, परंतु फक्त 4च सांगितलेत म्हणून 4च करू नका, एखादा एक्स्ट्रा त्या ठिकाणी करू शकताय. मी तर सांगेल सगळेच लिहिले तरी चालते, परंतु वेळेचं पण त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणून जर ॲक्युरेट आलेले असतील तर 5 तुम्हाला करायला हरकत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर क्वेश्चन फर्स्ट ए मधला 8 मार्काचा जो भाग आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. आता आपल्याला क्वेश्चन फर्स्ट बी हा भाग पाहायचा आहे जो 2 मार्कासाठी आहे. सर्वांचा हा भाग लक्षात आला असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट ए जो आहे त्याच पद्धतीनं क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट मधला बी तो पण जो प्रश्न आहे तो पण डू ॲज डायरेक्टर असंच आहे, त्याचं पण नाव हे सर्वांनी लक्षात ठेवा. म्हणून मी त्या ठिकाणी परत न लिहिता डू ॲज डायरेक्टर लिहितोय. फक्त इथं फरक आहे, तो होता 8 मार्कासाठी, हा आहे 2 मार्कासाठी. तर या प्रश्नामध्ये काय येतं हे आता आपल्याला पाहायचे. जर तुम्हाला पहिला प्रश्न सोडवता आला तर तो इम्प्रेसिव्ह असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे क्वेश्चन फर्स्ट ये असा आहे, तो कोणता आहे बघा. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय गिवन फ्रेज. गिवन फ्रेज पहा, अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी तुम्हाला असतो. आणि या ठिकाणी एक शब्दसमूह जो आहे तो दिलेला असतो. शब्दसमूह म्हणजे काय, एका शब्दापेक्षा अनेक शब्द म्हणजे 2-3 शब्द असतील आणि त्यांचा एक समूह, त्याला आपण फ्रेज म्हणतो. तो फ्रेज दिलेला असतो आणि त्यावर आधारित तुम्हाला एक वाक्य बनवायचं असतं. परंतु तो फ्रेज जो आहे तो जसा जसा या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग केला तर तुम्हाला त्यापासून 1 मार्क्स मिळतो, हे लक्षात राहू द्या. आणि याला ऑर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी या प्रश्नाला सुद्धा ऑर आहे. ते ऑर म्हणजेच काय आहे ते बघा आपण. हा जो प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर दुसरा प्रश्न आहे ॲड सबऑर्डिनेट क्लॉज. ॲड सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपॅन्ड द सेंटेन्स. या ठिकाणी ॲड सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपॅन्ड द सेंटेन्स असा प्रश्न आहे. हा सुद्धा 1 मार्कासाठी असतो. यामध्ये अर्धवाक्य दिले असतं आणि तुम्हाला हा जो क्लॉज आहे तो पूर्ण करायचा असतो. हा पण खूप सोपा प्रश्न आहे आणि याची सविस्तर माहिती आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीला तुम्हाला जो प्रश्न सोपा वाटतो तुम्ही सोडू शकताय. आता क्वेश्चन फर्स्ट ए बी झालं. आता यानंतर क्वेश्चन सेकंड पुन्हा ए बी असतं, हे लक्षात घ्या. क्वेश्चन सेकंड लक्ष द्या. क्वेश्चन फर्स्ट मध्ये आपण बी पाहतोय, बी मध्ये 1 ए बी. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी 2 मध्ये पुन्हा ए असेल तर त्या ए मध्ये कोणता प्रश्न विचारला जातो बघा. ॲड अ प्रेफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड. बघा या ठिकाणी प्रेफिक्स म्हणजे काय, तर जो मूळ शब्द आहे त्याच्या अगोदर लागणारा प्रत्ययाला आपण प्रेफिक्स म्हणतो. आणि सफिक्स म्हणजे काय, जो मूळ शब्द आहे त्याच्यानंतर लागणाऱ्या प्रत्ययाला आपण सफिक्स म्हणतो. तर 2 शब्द अशाच प्रकारे दिलेले असतील. ते 2 शब्द जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रेफिक्स किंवा सफिक्स जो त्या ठिकाणी लागतो प्रत्यय तो लावून आपल्याला ते शब्द पूर्ण करायचे असतात आणि त्याला तुम्हाला 1 मार्क आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर 1 मार्क त्याला असतो आणि अशा प्रकारचे तुम्हाला 2 शब्द दिलेले असतात, हेही त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. 2 वर्ड्स. आता परत याला ऑर आहे, हेही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑर मध्ये काय प्रश्न विचारला जातो बघा. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग word
इन युअर सेंटेन्स. खाली तुम्हाला शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दावर आधारित तुम्हाला वाक्य बनवायचं असतं. तर हे शब्द किती दिलेले असतात? 2 वर्ड्स. 2 शब्द तुम्हाला दिलेले असतात आणि या 2 शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा असतो. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे 1 मार्कासाठी. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इन युअर सेंटेन्स. असं का म्हटलं जातं की खाली 2 शब्द दिलेले असतात, तर ते 2 शब्द जे आहेत त्या 2 शब्दाचा वापर तुम्ही त्या ठिकाणी वाक्यात करायचा असतो. परंतु इथले जे 2 शब्द आहेत ते कोणते असतात ते त्या ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्या. ॲज गिव्हन इन टू ए क्वेश्चन. म्हणजेच या दुसऱ्या प्रश्नामधले हा जो प्रश्न आहे त्यातले 2 शब्द असतात त्यातल्याच शब्दाचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो. हे लक्षात घ्या. टू ए क्वेश्चन. सर्वांना लक्षात आला असेल की इथं जो शब्दांचा भाग आहे, 2 शब्दांचा भाग, तो 2 शब्द या ठिकाणचेच असतात. म्हणजे तुम्ही इथं मूळ शब्द जो दिलेला असतो प्रश्नपत्रिकेमध्ये तो शब्द या ठिकाणी असतो. याला तुम्ही काय करता? प्रेफिक्स किंवा सफिक्स लावता आणि वेगळा शब्द तयार करता आणि तोच मूळ शब्द या ठिकाणी घ्यायचा असतो आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. याला हा ऑर प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे फक्त 2 मार्कासाठीच आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एवढे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी ऑरमध्ये दिलेले आहेत. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पेपर पॅटर्न न्यू क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो आहे तो किती सोपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जो विद्यार्थी परीक्षेमध्ये हा 10 मार्काचा प्रश्न इम्प्रेसिव्हली सोडवतो, पुन्हा एकदा ऐका, जो विद्यार्थी क्वेश्चन पेपर सोडवत असताना हे 10 मार्काचे जे प्रश्न असतात ते चांगल्या प्रकारे सोडवतो, चांगल्या प्रकारे म्हणजे त्यातला एकही मार्क त्याचा जात नाही, त्या विद्यार्थ्यावरती पुढचा जो प्रश्नांचा भाग आहे तो खूप चांगल्या प्रकारे सोडवण्याची जिम्मेदारीही तेवढीच असते. आणि जो टीचर तो क्वेश्चन पेपरचा जो आन्सर फॉर्मॅट आहे तो सोडवतो किंवा चेक करतो, त्याला सुद्धा त्या विद्यार्थ्याने जर 10 मार्क सुरुवातीच्या प्रश्नामध्ये घेतले तर तो सुद्धा इम्प्रेस होतो. आणि मग तो इम्प्रेस झाल्यामुळं पुढचे जे प्रश्न आहेत त्याला तो चांगल्या प्रकारे मार्क्स देऊ शकतो. आय एम नॉट सेइंग इट गॅरंटेड, पण अशा प्रकारचा इम्प्रेशन जर पहिल्या 10 मार्कामध्ये तुमच्या पडलं त्या चेक करणाऱ्यावरती तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला पुढचे मार्क्स देऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढं कसंही लिहा, तिथले प्रश्न तुमचे जे आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडावेच लागतील, परंतु हे इम्प्रेशन मात्र त्या ठिकाणी तुम्हाला मदत त्यामुळे होते, हे मात्र तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमधला 10 मार्काचा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे क्वेश्चन फर्स्ट झालेला आहे तर क्वेश्चन सेकंडकडं जाणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन सेकंड आहे. पहिला जो होता सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी, आता आहे मात्र सेक्शन सेकंड. या सेक्शन सेकंडला काय म्हटलं गेलं आहे? टेक्स्च्युअल पॅसेज. तर टेक्स्च्युअल पॅसेज हा जो सेक्शन सेकंड आहे तो 10 मार्काचा आहे की 20 मार्काचा आहे मगाशी आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन 2A असतो जो प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. आता A अँड B सेम असल्यामुळे मी दोन्हीचे प्रश्न जे आहेत ते एकदाच देतोय, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल. याला टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रेन्शन असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन सेकंड ए आणि बी जो आहे तो पर्टिक्युलरली ए 10 मार्क्ससाठी आणि बी 10 मार्क्ससाठी, म्हणजे अशा प्रकारे 20 मार्काचा हा भाग आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर क्वेश्चन फर्स्ट ए जो आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी फर्स्ट काय असते हे सर्वांनी लक्षात घ्या.
A1 जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलं गेलं आहे हे बघा. सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी अशा नावाचा प्रश्न. तर याच्यामध्ये काय येतं, कोणत्या प्रकारच्या प्रश्नाचा समावेश असतो हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो की सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एकतर कंप्लीट द सेंटेन्स म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो, ट्रू ऑर फॉल्स अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा रिअरेंज करणे वाक्य, किंवा त्या ठिकाणी जो ट्रू ऑर फॉल्स आहे तो आयडेंटिफाय चांगल्या प्रकारे करणे. म्हणजे जास्त प्रश्न याच्यामध्ये नसतात, फक्त लक्षात ठेवायचे की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, ट्रू ऑर फॉल्स, किंवा त्या ठिकाणी अजून एखादा वेगळ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की चूज द करेक्ट वर्ड. म्हणजेच पर्याय तुम्हाला दिलेले असतील आणि त्यावर आधारित एक पर्याय तुम्हाला निवडायचा. एवढं सोपं आहे. वाक्य जरी पूर्ण करायचं असेल तरी ते तुम्हाला येणारे, कारण हा टेक्स्च्युअल पॅसेजचा भाग आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकातला भाग आहे. आणि म्हणून याचा तुम्ही सराव जर चांगल्या प्रकारे केला तर खूप चांगल्या प्रकारचे तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील आणि अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला हा प्रश्न 2 मार्क देऊन जातो. पुढचा प्रश्न बघा, A2 असं आपण याला गृहीत धरूया. A2 हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बोर्ड एक्झाममध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ॲज इट इज येते, उपप्रश्न मात्र वेगळे असू शकतात. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असं या ठिकाणी नाव आहे पुढच्या प्रश्नाचं. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. हा पण प्रश्न 2 मार्कासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला जे उपप्रश्न आहेत ते वेगळ्या प्रकारचे विचारले जातात. म्हणजे तुम्हाला जो पॅसेज आहे त्याचं किती आकलन झालं त्यावर आधारित एखादा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. जसं आपण यापूर्वी 8वी 9वीला किंवा 7वीला प्रश्न उत्तरं सोडत होता, अगदी त्या प्रकारे ते प्रश्न या ठिकाणी येतात. एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर हे फाइंड आउट करावं लागतं पॅसेजमधलं आणि ते लिहावं लागतं. खूप सोपं आहे. सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला हे खूप सोप्या प्रकारे मी समजावून सांगणार. आपण आज क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बघत आहोत, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. 2 मार्कासाठी आहे तो प्रश्न. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3 क्वेश्चन 2A मधले तो प्रश्न काय असतो हे पण तुम्ही लक्षात घ्या. ॲक्टिव्हिटी बेस ऑन vocabulary. So friends, it's so simple, but you have to study hard to look that question so simple. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन vocabulary या प्रश्नामध्ये आपल्याला ज्या टॉपिकचे प्रश्न विचारले असतात त्याचं किती नॉलेज मिळाले किंवा त्या पॅसेजचं किती नॉलेज मिळाले, तुम्ही तो पॅसेज किती चांगल्या प्रकारे आकलन केलेलं आहे त्यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, सिनोनाइम वर्ड्स, अँटोनाइम वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द विचारले जाऊ शकतात, किंवा त्या ठिकाणी असे शब्द ज्याचा सेम मिनिंग पॅसेजमधून शोधा अशा प्रकारे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला एखादा शब्द पॅसेजमध्ये दिलेला आहे त्याचं इंग्लिश मिनिंग फाइंड आउट करून तुम्हाला लिहावं लागतं. अशा प्रकारचे पण प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर माझ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर विद्यार्थ्यांना हा पण प्रश्न थोडासा अवघड गेलेला आहे. त्याचं कारण, जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन vocabulary याच्यामध्ये जर डिफिकल्ट वर्ड आले तर त्याचे जे मिनिंग आहे ते तुम्हाला शोधायला जर सांगितलं तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकातला जो पॅसेज आहे त्याच्यातले सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि जर त्याचे अर्थ कळले तरच हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. म्हणाल तर खूप अवघड नाही आहे आणि अभ्यास नाही केला तर मात्र अवघड वाटूही शकतो. कारण की तुम्हाला ज्यावेळी ऑपोजिट वर्ड फाइंड आउट करायचे असतात, सिनोनाइम वर्ड फाइंड आउट करायचे असतात, त्यावेळी तुम्हाला त्याचं मिनिंग येणं गरजेचं आहे. आणि मिनिंग आल्यानंतरच तुम्हाला तो प्रश्न पूर्ण करता येऊ शकतो. जर तुम्हाला आता अवघड वाटत असेल तर काळजी करू नका, आपण यावर आधारित व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सोप्या प्रकारे ते समजून जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे A4 प्रश्न पूर्णतः ग्रामरवरती अवलंबून असतो. मग या ठिकाणी प्रश्नच असा आहे की ॲक्टिव्हिटी बेस ऑन ग्रामर 2 मार्कासाठी. तर
ॲक्टिव्हिटी जी आहे याच्यातली ती ग्रामर म्हणजे व्याकरण, त्याच्यामध्ये डुएस डायरेक्टर म्हणून प्रश्न विचारला जातो, चेंज द वॉइस असू शकतं, डिग्री विचारली जाऊ शकते, जास्त प्रमाणात चेंज द वॉइस विचारतात आणि क्लॉज विचारतात. हे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. तर त्यामध्ये WH टाईप क्वेश्चन पण असू शकतो किंवा ग्रामरचे जे टॉपिक आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न यामध्ये येतात. परंतु यातले जे वाक्य आहेत ते पाठ्यपुस्तकातल्या बाहेरचे नसतात. जो पॅसेज इथं दिलेला आहे त्यावरच आधारित हे एक्झाम्पल्स असतात. परंतु लक्षात घ्यायचं तुम्हाला, ज्यावेळी ग्रामर सॉल्व्ह करायचं असेल त्यावेळी तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. वाक्य जरी पाठ्यपुस्तकातले असले तरी त्याचा सराव तुम्ही जर केलेला असेल तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे ते जमेल. हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अभ्यास करायला पर्याय नाही, अभ्यास चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. 2 मार्कासाठी ती ॲक्टिव्हिटी असेल. त्यानंतर A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर याला ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. हे विद्यार्थी मित्रांनो हेही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जो क्वेश्चन 2A आहे तो विचारला जातो आणि अगदी याच प्रकारचे प्रश्न क्वेश्चन 2B मध्ये असतात. त्यामुळं हा प्रश्न आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. विदाउट वेस्टिंग एनी टाइम वी आर मूव्हिंग ऑन क्वेश्चन नंबर 3. तर तुमच्या लक्षात असेल याच प्रकारचे प्रश्न 20 मार्काला तुम्हाला विचारले जातात टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये. आता यानंतर सेक्शन 3 आपण पाहणार आहोत. सेक्शन 3 जो आहे तो आहे पोएट्री. तर पोएट्री हा जो सेक्शन आहे, हा पोएट्री सेक्शन किती मार्क्ससाठी आहे तोही तुम्हाला मी मगाशी सांगितलेला आहे. तर तो आहे पहिला जो प्रश्न आहे तो आपण अगोदर यातला बघूयात. क्वेश्चन 3A असा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल पोएट्री सेक्शनमध्ये. क्वेश्चन 3A पोयम फॉर कॉम्प्रिहेन्शन म्हणून हा प्रश्न विचारला जातो. पोयम फॉर कॉम्प्रिहेन्शन असा हा जो प्रश्न आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आकलन. हे आकलन तुम्हाला किती झालेलं आहे कवितेचं त्यावर आधारित हे प्रश्न असतात. आणि ही जी कविता आहे ती कविता तुम्हाला 5 मार्काला येते. म्हणजे 5 मार्कासाठी ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न विचारला जातो तो कोणता असेल त्याची नोंद करून घ्या. सिंपल फॅक्च्युअल. सिंपल फॅक्च्युअल ही ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. 2 मार्कामध्ये यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात तर कम्प्लीट द लाईन्स किंवा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे थोडीशी डिफिकल्ट वाटते कारण की जसं तशा लाईन्स न लिहिता आपल्या शब्दात त्या ठिकाणी लिहून पूर्ण करायचे असते. खूप सोपं आहे परंतु विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला तर हे सर्वांनी लक्षात घ्या. दुसरा जो प्रश्न आहे पोयम फॉर कॉम्प्रिहेन्शन मधला तो आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. हाही 2 मार्कासाठी आहे. आता हा प्रश्न जो आहे तो पूर्णतः कवितेवर अवलंबून असणार आहे. यावरती आधारित तुम्हाला म्हणजे कवितेवरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये कवितेत पाहून लिहायचं असतं. कवितेत पाहणे म्हणजे काय की एक योग्य दिशा मिळते प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी, परंतु उत्तर लिहिताना मात्र स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जशाच तशा ओळी लिहिल्या त्यांना मार्क्स मिळत नाहीत. तसं ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांना 0 मार्क्स मिळतात. त्यामुळं आपल्या शब्दात उत्तर लिहिता आलं पाहिजे. याचा चांगल्या प्रकारचा सराव होणं विद्यार्थ्यांचा गरजेचं आहे. आणि यातला पुढचा जो प्रश्न असतो तो आहे 1 मार्कासाठी. तो कोणता आहे बघूयात. पोएटिक लँग्वेज. पोएटिक लँग्वेज हा 1 मार्कासाठी प्रश्न आहे परंतु खूप सोपा प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला ऑपोजिट वर्ड्स विचारले जाऊ शकतात किंवा रायमिंग वर्ड्स विचारले जाऊ शकतात. तर यमक जुळणारे शब्द तुम्हाला फाइंड आउट करणं
खूप सोपं जातं आणि यामुळे हा प्रश्न खूप सोपा तुम्हाला जातो. अशा प्रकारे क्वेश्चन 3A पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला 5 मार्क्स देऊन जातो. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. आता यानंतरचा जो भाग आहे तो कोणता आहे? क्वेश्चन 3B. आता जसं मगाशी आपण पाहिलं क्वेश्चन 3B जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोएम फॉर ॲप्रिसिएशन असं प्रश्न असतो. पोएम फॉर ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? तर कवितेचं नॉलेज तुम्हाला किती प्रमाणात मिळालेलं आहे, किती आकलन झाले त्या कवितेचं, किती आशय तुम्हाला त्या कवितेचा समजलेला आहे, त्यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असा नावाचा प्रश्न येतो, तो आहे 5 मार्कासाठी. अगोदर 10 मार्कासाठी होता, आता मात्र त्यातले काही प्रश्न कमी केलेले आहेत. नवीन सिलेबसनुसार काय कमी झालेलं आहे चला पाहूयात. याच्यामध्ये तुम्हाला टायटल लिहावं लागतं. तर या अगोदरच्या परीक्षेमध्ये टायटल जसं चाललं होतं याचा तुम्हाला अर्धा मार्क इझिली मिळून जातो. अर्ध्या मार्कासाठी ही ॲक्टिव्हिटी. त्यानंतर पहा जो पुढचा प्रश्न असतो यातलाच तो आहे पोएट. तुम्हाला कवी त्या ठिकाणी फाइंड आउट करणं गरजेचं आहे आणि बहुतांश पेपरमध्ये कवी जसे तसे दिलेले असतात, त्यामुळे टायटल आणि पोएट याचा 1 मार्क्स तुम्हाला इझिली विद्यार्थ्यांना मिळून जाईल. त्यानंतर 2 मार्काचा पुढचा प्रश्न आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. याला आपण 1 नंबर देऊयात, 2 नंबर तुमच्या लक्षात येण्यासाठी, 3 नंबर सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला 2 मार्कासाठी आहे किंवा याला थीम म्हटलं जातं. तुम्ही लक्षात ठेवू शकताय थीम. 2 मार्क याला तुम्हाला असतात. अशा प्रकारचे हे झाले 3 मार्क. आता 2 मार्कासाठी अजून कोणकोणते प्रश्न विचारले जातात पहा. राईम स्कीम. राईम स्कीम खूप सोपा प्रश्न आहे, परंतु अभ्यास जर चांगला असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला तो येईल. 1 मार्क या ठिकाणी तुम्हाला त्याचा मिळतो. राईम स्कीम म्हणजे काय? खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी मी व्हिडिओ लेक्चर देणार आहे यावर, आणि ज्यांना कुणाला कळलं नसेल तो व्हिडिओ लेक्चरचा भाग नक्की अटेंड करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे तो भाग समजेल. अपकमिंग व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये आपला राईम स्कीमचा जो टॉपिक आहे तो आपण पाहणार आहोत. राईम स्कीम हा 1 मार्कासाठी असतो. आणि त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच शेवटचा प्रश्न. हा पण प्रश्न आहे तो फक्त 1 मार्कासाठी या ठिकाणी असेल. फक्त ओनली 1 मार्क्स म्हणून जमणार आहे का? नाही. खूप महत्त्वाचे हे प्रश्न. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी कविता आहे ती 10 मार्क्स देऊन जाते, हे लक्षात ठेवायचे. सर्वांनी हे लक्षात घ्या. तर हा सेक्शन 3 जो आहे तो पोएट्री सेक्शन या ठिकाणी संपतो. आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाणार आहोत. नॉन टेक्स्च्युअल. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे पाठ्यपुस्तकाचा बाहेरचा भाग याच्यामध्ये येतो. आणि हा जो सेक्शन 4 आहे तो सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज या नावाने ओळखलं जातं. सेक्शन 4 याच्यामधला जो पहिला क्वेश्चन 4A आहे तो कोणता आहे चला पाहूयात. क्वेश्चन 4A. जसं आपण क्वेश्चन 2A आणि B मध्ये पाहिलं, अगदी त्याच प्रकारे क्वेश्चन 4A हा प्रश्न आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण की क्वेश्चन 4A जो प्रश्न आहे, मूळ प्रश्न तो काय आहे बघा. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. तर हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 10 मार्कासाठी असतो, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. 10 मार्क्स, 10 मार्क्स. तर याच्यामध्ये A1 ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय असते, जी तुम्हाला या अगोदर मी समजावून सांगितली. क्वेश्चन 2A आणि B मध्ये अगदी तोच प्रकार इथं आहे, सर्वांनी लक्षात घ्या. सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी. तुम्हाला मागाशी ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे त्या पद्धतीचे प्रश्न इथेही असतात, अगदी सेम आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी.
2 मार्क्स. ॲक्टिव्हिटी नंबर 3 या ठिकाणी असेल ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा आणि कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहील की कशा प्रकारचे प्रश्न SSC बोर्डला आहेत किंवा होते. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4 जे आहे ते आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन ग्रामर. तर तेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. कॉन्टेक्च्युअलचा अर्थ काय आहे की पाठ्यपुस्तकामधलं जे ग्रामर आहे, ग्रामरचे सेंटेन्स ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. 2 मार्क या ठिकाणी असतात. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो आहे पर्सनल रिस्पॉन्सचा. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी. तर अशा प्रकारे हे जे 5 प्रश्न आहेत ते नॉन टेक्स्च्युअलमध्ये येतात, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता क्वेश्चन 4B मध्ये काय होतं बघा. 10 मार्क्स तुम्हाला हा प्रश्न देऊन जातो, जसं की या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. क्वेश्चन 4A जो आहे तो 10 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन 4B जो आहे तो 5 मार्क्ससाठी. पण काय असतं त्याच्यामध्ये ते पाहायचे. समरी रायटिंग, जसं मगाशी तुम्ही पाहिलं असेल, राईट समरी ऑफ नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तुम्हाला हा जो पॅसेज आहे त्यावर आधारित समरी रायटिंग करायची असते आणि ती समरी जी आहे ती 5 मार्क्ससाठी असते. ही समरी रायटिंग करत असताना लक्षात ठेवायचं की स्वतःच्या शब्दामध्ये ते सारांश लेखन तुमचं होणं गरजेचं आहे. समरी रायटिंग म्हणजे काय हे तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादा पिक्चर जर तुम्ही पाहिला तर तो पिक्चर पाहत असताना त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असता की कशा प्रकारे हा पिक्चर आहे किंवा त्याच्यामधले कॅरेक्टर्स काय रोल प्ले करतात हे तुम्ही समजून घेता. समजा ती फिल्म तुम्ही पूर्णतः पाहिलेली आहे आणि एखाद्या मित्राला तुम्ही भेटलात आणि त्यांनी ती फिल्म पाहिलेली नसेल, त्यावेळी तुम्ही काय करता, ती फिल्म त्याला सांगता की अशी अशी फिल्म आहे, त्यातली स्टोरी सांगता. स्टोरी सांगत असताना तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत 3 तास जे पिक्चरमध्ये घडलं जसं सांगता का? नाही, त्यातला महत्त्वाचा भाग तुम्ही सांगत असता. सुरुवातीला काय घडलं किंवा मध्यवर्ती कल्पना त्याची काय आहे की कशावरती आधारित तो फिल्म आहे आणि त्यानंतर शेवट त्या पिक्चरचा कसा झालेला आहे, का पाहावा का पाहू नये, अशा प्रकारे तुम्ही त्याचं विश्लेषण करता. ते विश्लेषण म्हणजेच काय, सारांश लेखन. मग इथं जो दिलेला पॅसेज असतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्याचं सारांश लेखन तुम्हाला त्याच प्रकारे करायचं असतं ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्राला फिल्मची स्टोरी सांगता. तुम्ही एखाद्या मित्राला तुमच्या फिल्मची स्टोरी बघितलेल्या जर सांगित असताल तर ती सांगताना पहिल्यापासून जर तुम्ही सांगत बसलात आणि 3 तास जर त्याला सांगितलं तर तो ऐकणार आहे का? नाही ऐकणार. अर्थातच तो ऐकणार नाही. आणि तुम्ही काय करता मग, ॲटोमॅटिक जो चांगला भाग आहे तोच सांगता, जो महत्त्वाचा भाग आहे तोच सांगता. आणि अगदी याच प्रकारे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं समरी रायटिंग करताना करायचे. आय होप तुम्हाला समरी रायटिंग कशा प्रकारे करतात हे कळलं असेल. आता यानंतर सेक्शन 4 जो आहे तो झाल्यानंतर आपल्याला सेक्शन 5 पाहायचं आहे. तर सेक्शन 5 काय आहे तो आपल्याला आता पाहायचा आहे. सो फ्रेंड्स, सेक्शन 5 जो आहे तो आहे रायटिंग स्किलचा. रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण की विद्यार्थी रायटिंग स्किल म्हणलं की घाबरतात. परंतु तुम्हाला रायटिंग स्किल म्हणल्यानंतर घाबरायची गरज नाही. तुम्ही गुरुरे क्लास या यूट्यूब चॅनलवरती आहात आणि मग त्यामुळं तुम्हाला मी गॅरंटी सांगतो की रायटिंग स्किल तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमणार आहे. त्याच्यावर ते मी खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, त्यामुळं कुठेही जाऊ नका. आता रायटिंग स्किल जे आहे
ते काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात हे आता आपल्याला पाहायचं. याच्यामध्ये एकूण 2 प्रश्न असतात. 2 म्हणजे क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6. क्वेश्चन 5A, क्वेश्चन 6A, क्वेश्चन 5B, क्वेश्चन 6B. तर पाहूयात क्वेश्चन 5A मध्ये कोणता प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन 5A मध्ये लेटर रायटिंगचा हा प्रश्न आहे, तो विचारला जातो. लेटर रायटिंग तुम्हाला माहिती आहे की किती मार्क्ससाठी असणार आहे, 5. याच्यामध्ये A1 फॉर्मल लेटर आणि यालाच तुम्हाला ऑर मध्ये प्रश्न विचारला जातो, A2 इनफॉर्मल लेटर. तर डू एनी वन ऑफ द फॉलोइंग म्हणजेच खालीलपैकी कोणतंही एक तुम्हाला पत्र लिहिणं आवश्यक आहे आणि ह्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन 5B. क्वेश्चन 5B मध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग स्पीच अशा प्रकारचा प्रश्न. तर हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न 5 मार्कासाठी आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय विचारलं जातं, A1 जी ॲक्टिव्हिटी असते ती A1 ॲक्टिव्हिटी तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायला सांगेल. पाच मार्कासाठी आणि यालाच ऑरमध्ये तुम्हाला खाली पुन्हा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे A2, तो आहे ड्राफ्टिंग स्पीच, म्हणजे तुम्हाला स्पीच करायचं असतं, लक्षात घ्या. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की याला ऑर आहे. डायलॉग रायटिंग जर सोपं जात असेल तर ते करा किंवा ड्राफ्टिंग स्पीच तुम्ही स्पीच रायटिंग करू शकता. याला तुम्हाला 5 मार्क्स आहेत. कोणती एक ॲक्टिव्हिटी करा आणि 5 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन 6A पाहायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन 6A जो आहे, सॉरी इथं B म्हणल्यानंतर B1 B2 अशा प्रकारचे प्रश्न रचना असते, हे लक्षात घ्या. क्वेश्चन 6A जो आहे, या क्वेश्चन 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अशा नावाचा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला 5 मार्कासाठी नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग A1 जो आहे तो A1 याच्यातला आहे नॉन वर्बल टू वर्बल. आणि यालाच तुम्हाला ऑरमध्ये पुढे प्रश्न परत विचारला जातो, तो म्हणजे A2 ॲक्टिव्हिटीमध्ये वर्बल टू नॉन वर्बल. विद्यार्थी मित्रांनो, नॉन वर्बल टू वर्बल याच्यामध्ये अशाब्दिकचे शाब्दिक, म्हणजे तुम्हाला जर डायग्राम दिले असेल तर त्याचा पॅसेज डेव्हलप करावा लागतो. इथं मात्र जर पॅसेज दिला असेल तर त्या ठिकाणी टेबल, चार्ट, पाय चार्ट असेल, ट्री डायग्राम असेल ती कंप्लीट करावी लागते. म्हणजे हा जो प्रश्न प्रकार आहे तो सुद्धा खूप सोपा आहे, परंतु याला आवश्यकता आहे ती म्हणजे सरावाची, आणि चांगला सराव केला तर हे सर्व प्रश्न तुम्हाला जमून जातील. अशा प्रकारे हा क्वेश्चन 5A तुम्हाला लेटर रायटिंग, क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग स्पीच, क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा आहे, तो नॉन वर्बल टू वर्बल किंवा वर्बल टू नॉन वर्बल. काही प्रश्न क्वेश्चन 6B मधले राहिलेले आहेत, ते आता आपण बघूयात. एक्सपॅन्ड द थीम हा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे. तर या 5 मार्कामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात त्याची नोंद करून घ्या. B1 मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट दिला जातो.
हा न्यूज रिपोर्ट तुम्हाला तिथं लिहावा लागतो आणि यालाच तुम्हाला ऑर आहे तो ऑर मधला B2 क्वेश्चन असेल स्टोरी रायटिंग. याची सर्वांनी नोंद करून घ्या. स्टोरी रायटिंग प्रत्येकी 5 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला असतात, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला सेक्शन 5 मधला रायटिंग स्किलचा टोटल भाग. आता यानंतर शेवटचा सेक्शन आहे आणि तो खूप सोपा आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत अभ्यासा. काही वेळात तुम्हाला तो लक्षात येईल. सेक्शन नंबर 6. सेक्शन नंबर 6 जो आहे तो आहे स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंट मध्ये कोणते प्रश्न विचारले जातात पाहूयात. क्वेश्चन 7A. क्वेश्चन 7 जो आहे तो आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन याला आपण काय म्हणतो, भाषांतर. तर ट्रान्सलेशनमध्ये यापूर्वीच्या सिलेबसमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जायचे, परंतु आता मात्र सिलेबस चेंज झालेला आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची सर्वांनी नोंद करून घ्या. ट्रान्सलेशन जसं तुम्हाला माहिती आहे की 5 मार्क्ससाठी आहे, परंतु खूप वेगळ्या प्रकारे या ठिकाणी याची रूपरेषा आहे, ती सर्वांनी लक्षात घ्या. एनी 4 आउट ऑफ 6 वर्ड्स, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 6 शब्द दिलेले असतात आणि त्यापैकी 4 शब्दांचं तुम्हाला मराठीमध्ये रूपांतर करायचं असतं. फ्रॉम द टेक्स्ट बुक. आता यामध्ये तुम्हाला इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करायचे, हे लक्षात घ्या. इंग्लिश टू मराठी तुम्ही किती शब्दांचं ट्रान्सलेशन करायचंय, एनी 4. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की 6ही शब्द जर येत असतील तर 6ही शब्दांचं ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता. तर यासाठी तुम्हाला 2 मार्क्स या ठिकाणी मिळतात. त्यानंतरचा ट्रान्सलेशन मधला पुढचा भाग जो आहे तो आहे एनी 2 आउट ऑफ 4 सेंटेन्स. तुम्हाला या ठिकाणी 2 जे वाक्य आहेत ते करायचे असतात 4 वाक्यापैकी. किती? 4 वाक्यापैकी. आणि 4 वाक्यापैकी तुम्हाला 2 वाक्य 2 मार्क्स त्या ठिकाणी देऊन जातात. आणि इथं सुद्धा तुम्हाला इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे, हे लक्षात घ्या. इंग्लिश टू मराठी. तर इंग्लिश टू मराठी करत असताना या ठिकाणी 2 वाक्य तुम्ही करा, परंतु जर तुम्हाला येत असतील तर 4ही वाक्य तुम्ही करू शकता. खूप सोपं असतात हे वाक्य, त्यामुळे तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करायला खूप सोपं जाणार आहे. आणि या ट्रान्सलेशनमधला एकही मार्क्स तुम्ही जाऊ देऊ नका, ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे तिसरा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एनी 1 आउट ऑफ 2 आयटम्स दिले जातात. बघा, एनी 1 आउट ऑफ 2. वाक्प्रचार ज्याला आपण म्हणतो, वाक्प्रचार किंवा त्या ठिकाणी प्रूव्हर्ब्स असू शकतात. प्रूव्हर्ब्स मीन्स मनी. आणि या ठिकाणी मनीचं जे रूपांतर आहे ते सुद्धा तुम्हाला इंग्लिश टू मराठी करायचे, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. इंग्लिश टू मराठी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही शब्द किंवा कोणतंही वाक्य मराठी टू इंग्लिश नाही आहे. हा प्रश्न जो आहे तो मात्र 1 मार्क्ससाठी तुम्हाला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रान्सलेशनमध्ये आता पहिल्या सिलेबसमध्ये ज्या पद्धतीने आपण इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश करत होतो तो नाही आहे. याच्यामध्ये एक बदल झाला आहे, तो म्हणजे मराठी टू इंग्लिश या ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला करायचं नाही आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू विल अंडरस्टँड question paper format of SSC really well. We will meet in the next video lecture, but before that I request all of you
Please subscribe our YouTube channel and press the bell icon button so you can get latest updated videos. Friends, keep watching. Thank you.